भारतीय शासकांच्या शतकानुशतकांच्या परंपरेमध्ये लोककल्याणकारी प्रशासनाचे आणि प्रजाहितदक्षतेचे मानदंड प्रस्थापित करणाऱ्या राज्यकर्त्यांची कमी नाही. लोककल्याणकारी राज्य म्हणजेच रामराज्य असं समीकरण ज्यांच्यामुळे जुळलं त्या प्रभू रामचंद्रांपासून हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत असे अनेक शासक होऊन गेले की ज्यांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श आजही आपल्या समोर आहे. याच मांदियाळीत शोभावी अशी एक महिला 18व्या शतकामध्ये प्रजाहितकारी प्रशासनाचे आगळे मानदंड प्रस्थापित करून गेली. तिचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. पुण्यश्लोक याचा अर्थ पवित्र सात्विक आचरण असलेलं आणि जनकल्याणासाठी झटणारं व्यक्तिमत्व. तसं पाहायला गेलं तर अहिल्याबाई ह्या स्वतंत्र राज्याच्या धनी नव्हत्या. होळकर हे पेशव्यांचे एक सरदार, त्यामुळे अहिल्याबाई या राणी नव्हत्या तर केवळ सरदारीण होत्या. परंतु त्यांचं कर्तृत्वच एवढं थोर होतं की स्वतंत्र राज्याची राणी असल्यासारखा मानसन्मान आणि कौतुक त्यांच्या वाट्याला आलं. जेव्हा तत्कालीन परंपरेमध्ये स्त्रीचं स्थान दुय्यम होतं, अशा काळी अहिल्याबाई होळकर ह्यांनी आपल्या लोकाभिमुख प्रशासनाचा विपुल लोककल्याणकारी कार्याचा आदर्श प्रस्थापित केला, ज्यामुळे जनतेनंच त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी बहाल केली. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 आणि मृत्यू वयाच्या 60व्या वर्षी 13 ऑगस्ट 1795 रोजी मोगलाईत बीड तालुक्यातील चोंडी या गावी शिंदे कुळात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे 1733 त्यांचा खंडेराव होळकरांशी विवाह झाला. दुर्दैवानं अहिल्याबाईंच्या वैवाहिक जीवनामध्ये एकामागून एक वैयक्तिक आपत्ती येत गेल्या. पती खंडेराव हे 1754 साली कुंभेरीच्या वेड्यात वयाच्या 30शीत तोफेचा गोळा लागून ठार झाले. तेव्हाच्या प्रथेनुसार खंडेरावांच्या इतर बायका आणि नाटकशाळा मिळून 11 स्त्रियांसमवेत अहिल्याबाई सती जायला निघाल्या. तेव्हा शोकाकुल झालेले त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी सती न जाण्यासाठी त्यांची मनधरणी केली. आपण आपला तरुण पुत्र गमावला आहे, त्याच्यामागून होळकरशाहीची जबाबदारी आता तूच पेलायला हवीस याची जाणीव त्यांनी अहिल्याबाईंना करून दिली. त्यामुळे लोक काय म्हणतील याची पर्वा न करता अहिल्याबाईंनी सती न जाण्याचं धारिष्ट दाखवलं. पती खंडेरावांच्या निधनानंतर 12 वर्षांनी 1766 सासरे मल्हारराव यांचंही निधन झालं. मल्हाररावांच्या निधनानंतर पेशव्यांनी सरदारकीची वस्त्र अहिल्याबाईंचा 21 वर्षांचा मुलगा मालेराव ह्याला बहाल केली. पण मालेराव हा लहान तर होताच, पण क्रूर वेडसर चाळ्यामुळे तो कुख्यात होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या पादत्राणामध्ये विंचू ठेवणं, खाऊच्या डब्यात विंचू लपवणं अशा कृत्यातून तो लोकांना त्रास द्यायचा. अहिल्याबाई त्यामुळे व्यथित होत्या. शिवाय ही सरदारकीची वस्त्र मिळाल्यानंतर 8-9 महिन्यातच तो आजारपणामुळे मरण पावला. तेव्हा राज्याची जबाबदारी एकट्या अहिल्याबाईवर आली. त्यांनी आपल्याच नात्यातल्या तुकोजी या मुलाच्या मदतीनं ती हाती घेतली. तुकोजीला आपल्या राज्याचा सेनापती आणि गादीचा वारस बनवलं. प्रजेच्या सेवेत आणि कल्याणातच आपला मोक्ष आहे या भावनेने अहिल्याबाईंनी राज्यकारभार चालवला. राजा हा उपभोगशून्य स्वामी असला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श अहिल्याबाईंसमोर होता. त्यामुळे साधं निर्मळ जीवन, पराकोटीचं दातृत्व, सात्विक, सदाचारी, विवेकी आणि धर्मपरायण असं वागणं बोलणं यामुळे अहिल्याबाईंची कीर्ती अल्पावधीत सर्वदूर पसरत गेली. त्यांनी केवळ आपल्या राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध भागामध्ये विशेषतः तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जनसेवेची मोठमोठी कामं केली. मंदिरं उभारली, नद्यांचे घाट बांधून दिले, धर्मशाळा उभारल्या, अन्नछत्र सुरू केली, विहिरी, तलाव, कुंड, पाणपोया यांची सोय करून दिली, रस्ते रुंद केले. ओझं वाहणाऱ्यांना डोक्यावरचं ओझं चढवण्या उतरवण्यासाठी उंच ओटे देखील त्यांनी त्या काळात बांधले. 1767 ते 1795 या आपल्या 28 वर्षांच्या राज्यकारभाराच्या काळात अनेक प्रकारची सेवाकार्य चालवून अहिल्याबाईंनी एक आदर्श प्रस्थापित केला. त्यातून त्यांचा नावलौकिक देशभर पसरला. काशीचं काशी विश्वनाथ मंदिर, मथुरेचं श्रीकृष्णाचं मंदिर, गयेचं विष्णुपद मंदिर, गुजरातमधील सोमनाथ मंदिर अशी परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरं अहिल्याबाईंनी पुन्हा उभारली. अहिल्याबाई धर्मपरायण होत्या, परंतु धर्मांध नव्हत्या. खंडेरावांच्या यवन पत्नीचं नाव घेऊन पुरोहितांनी पाणी सोडायला जेव्हा नकार दिला तेव्हा नाती काय धर्मानंच बांधली जातात का असा खडा सवाल त्यांनी केला होता. आपल्या हयातीत अहिल्याबाईंनी जी सेवाकार्य केली त्यांचं मूल्य तेव्हाचे 15 ते 16 कोटी रुपये होतं. अहिल्याबाईंचा विशेष म्हणजे या सगळ्या कामांसाठी लागणारा खर्च त्यांनी राजकोशातून न करता आपल्या खाजगीतून केला. होळकरांमध्ये स्त्रियांना खाजगी मालमत्ता ठेवली जात असे.
18व्या शतकामध्ये स्त्रीला असा सन्मान देणं हे होळकर घराण्याचं वैशिष्ट्य होतं. त्या खाजगी पैशातून अहिल्याबाईंनी हा विपुल दानधर्म आणि लोकोपयोगी कामं केली. ही कामं करताना केवळ आपल्या राज्यापुरता विचार त्यांनी केला नाही. राज्याबाहेरही अगदी बद्रीनाथ ते सोमनाथ त्यांनी ही धार्मिक आणि सार्वजनिक कामं केली आणि त्यातून देशाला जोडलं. स्नानानं तनशुद्धी, ध्यानानं मनशुद्धी होते, तशी दानानं धनशुद्धी होते, अशी त्यांची भावना होती. खाजगीतून असा विपुल दानधर्म करताना राज्यकारभाराचा चोख हिशेब त्यांनी ठेवला होता. नाना फडणवीसांनी हिशेब मागितला तेव्हा पै न पैचा हिशेब त्यांनी पेशव्यांना सादर केला होता. शेतकऱ्यांना बियाणं, अवजारं अहिल्याबाईंनी पुरवली. उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन दिलं. विणकरांच्या पेठा वसवल्या. वस्त्रोद्योगामुळे महेश्वरची, तिथली लुगडी आणि तलम धोत्रं यांची ख्याती देशभरात पसरली, जी आजही कायम आहे. दारुगोळ्याचे कारखाने देखील अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात उभारले होते. पशुपक्ष्यांची त्यांना काळजी असे. त्या काळात त्यांनी जनावरांसाठी राखीव कुरणं मोकळी ठेवली होती. पशुपक्ष्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याची सोय केली होती. प्राण्यांना पाणी मिळावं म्हणून त्यांनी अरण्यात तलाव बांधले. इतकंच काय, मुंग्यांसाठी साखर आणि माशांसाठी कणकेचे गोळे ठेवण्याची व्यवस्था त्यांच्या राज्यात होती. शेतात बैल नांगर ओढत त्यांना थांबवून पाणी पाजण्यासाठी अहिल्याबाईंनी चाकर नेमले होते. जमिनीत पाण्याचा साठा व्हावा म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं किमान 20 झाडं लावलीच पाहिजेत, असा त्यांचा आदेश होता. शेतसारा हा उत्पन्नावर आधारित असावा, अशी व्यवस्था त्यांनी लावून दिली होती. केवळ लोककल्याणकारी कार्य एवढीच अहिल्याबाईंची ओळख नव्हती. राज्यकारभारातही त्यांनी अनेक आदर्श प्रस्थापित केले. त्यांच्या प्रदेशात काही जनजातींकडून चोरीमारीचा उपद्रव होई. अहिल्याबाईंनी त्यांना शेतजमिनी देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून दिली. चोरीमारी रोखण्यासाठी रस्ते रुंद केले, जागोजागी चौक्या बसवल्या आणि घाटमार्गांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. त्यांच्या हद्दीत चोरी झाल्यास ती रक्कम भरून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपवली गेली. त्यामुळे ही वाटमारी थांबली आणि राज्य सुरक्षित झालं. उपद्रवकाऱ्यांचा जो बंदोबस्त करील त्याच्याशी आपली कन्या मुक्ताबाई हिचा विवाह लावून देण्याची घोषणा अहिल्याबाईंनी भर दरबारात केली आणि तो बंदोबस्त करणाऱ्या यशवंतराव फणसे या सरदाराशी जातपात न बघता आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. अहिल्याबाई ह्या खरोखर कर्मयोगिनीच होत्या. साध्या पांढऱ्या घोंगडीवर बसून त्यांनी राज्यकारभार केला. प्रजेला आईप्रमाणे सांभाळलं. आपलं राज्य रयतेचं राज्य आहे अशा भावनेनं चालवलं आणि शेजारील राज्यांशीही आपुलकीचे उत्तम संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या 3 दशकांच्या कारकिर्दीत केवळ एकदाच त्यांच्या राज्यावर शत्रूचा हल्ला झाला. आपल्या राज्यावर संकट आलं तेव्हाही त्या डगमगल्या नाहीत. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर होळकरांची गादी खालसा करण्याचा बेत दिवाणानं राघोबादादांच्या मदतीनं आखला तेव्हा अहिल्याबाई स्वतः हत्तीच्या हौदात बसून लढाईला सज्ज झाल्या होत्या. शिंदे, भोसले, पवार आणि गायकवाड या उत्तरेतल्या इतर मराठा सरदारांची मदतही त्यांनी मिळवली आणि राघोबादादांना निरोप पाठवला की शिप्रा पार करून फौजेसह इंदुरास याल तर तलवार चालेल. तेव्हा आपण सांतवनपर भेटीस आल्याचा बहाणा करून राघोबादादांना माघारी वळावं लागलं. माधवराव पेशवेही यावेळी अहिल्याबाईंच्या पाठीशी उभे राहिले. पुढे हेच राघोबादादा इंग्रजांच्या कैदेत असताना राघोबादादांची पत्नी आनंदीबाईनं मदतीसाठी अहिल्याबाईंना साथ घातली तेव्हा मी भावजई तुम्ही नणंद आपली साडी चोळी महेश्वर दरबारी येऊन घेऊन जावी असा निरोप अहिल्याबाईंनी त्यांना पाठवला आणि आर्थिक मदत केली. 1780 साली जेव्हा तुकोजीनेच अहिल्याबाईविरुद्ध कारस्थान केलं तेव्हा तमाम फौज अहिल्याबाईंच्या पाठीशी उभी राहिली. अहिल्याबाईंची लढाई करू म्हणाल तर आम्ही तुमचे चाकर नाही असं फौजेनं तुकोजींना बजावलं. प्रजाहिते हितम राज्ञ या कौटिल्याच्या तत्वानुसार अहिल्याबाईंनी राज्य चालवलं, त्याची ही पोचपावती होती. अहिल्याबाईंनी स्त्रियांची लढाऊ सैन्य तुकडी उभारली होती. त्या दानधर्म करणाऱ्या होत्याच, परंतु त्याचबरोबर लढवय्या रणनीतिज्ञही होत्या. न्यायवृत्तीनं त्यांनी राज्यकारभार पाहिला. त्या स्वतः न्यायनिवाडा करीत असत. रयतेची फिर्याद स्वतः ऐकत. त्या काळी विधवेला मूल नसलं तर मालमत्ता सरकार जमा होई. अहिल्याबाईंनी विधवांना दत्तक घेण्यास मंजुरी दिली. एका निपुत्रिक विधवेचा पैसा तुकोजीनं हडप केल्याची तक्रार त्यांच्यापुढे येताच नात्या गोत्याचा विचार न करता त्यांनी त्याला तो पैसा तात्काळ परत करायला सांगणारी जरबेची पत्र लिहिली. वास्तविक अहिल्याबाईंना जन्मभर वैयक्तिक दुःखालाच सामोरं जावं लागलं. या सगळ्या दुःखाची छाया अहिल्याबाईंच्या जीवनावर कायम राहिली. त्या नेहमी सफेद वस्त्रात वावरल्या. रंगीत वस्त्रांना आणि दागिन्यांना कधीच शिवल्या नाहीत. अहिल्याबाईंच्या राज्यात साहित्यिक कलावंतांचा सन्मान होत असे. मोरोपंत, शाहीर अनंत फंदी, कवी खुशालदास यांचा उचित मानसन्मान अहिल्याबाईंनी केला होता.
सत्य, न्याय, निष्ठा, सात्विकता, पावित्र्य, विवेक, दानशूरता असे अनेक पैलू अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाला आहेत. ज्या काळात संस्थानिक म्हणजे निरंकुश स्वार्थी राज्यव्यवस्था असा पायंडा पडून गेलेला होता, अशा काळात अहिल्याबाईंनी लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला, हे लक्षात घेणं जरुरी आहे. लोकांनी अहिल्याबाईंना दैवी अवतार मानलं, देवी स्वरूपात त्यांची पूजा केली. शुद्ध चारित्र्य, प्रजाहित दक्षता, न्यायाची ग्वाही, शेती व्यापाराला संरक्षण, पर्यावरणाचं संवर्धन, कला साहित्य संस्कृतीला उत्तेजन अशी त्यांच्या राज्यकारभाराची अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी आजच्या राज्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहेत. कवयित्री शांताबाई शेळके यांनी अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाला आपल्या शब्दसुमनांनी सार्थ आदरांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी, अजून नर्मदा जळी लहरती तिच्या यशाची गाणी.